स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कृषी सेवक पद भरतीसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील, कोणकोणत्या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती आणि कसे प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न तुम्हाला कुठून भेटणार आहे त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर बघा, हे आयएमपी प्रश्न संच आपण काढलेले आहेत, जे की तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती. यांच्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमानुसार आपण हे प्रश्न संच काढलेले आहेत, ते तुम्हाला कुठून बघण्यासाठी भेटतील, अभ्यास कसा करायचा, शेवटची रिव्हिजन तुम्हाला कुठून करायची त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कृषी सेवक या पदासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सोबत आपल्याला महत्त्वाचे आयएमपी प्रश्न कुठून भेटणार त्याविषयी सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण काढलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे खूपच आयएमपी प्रश्न मी काढलेले आहेत, ते सर्व तुम्हाला कुठून भेटणार त्याविषयी सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने माहिती दिली जाणार आहे. तर सर्वप्रथम जसे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, हे जे 4 विषय कॉमन आहे त्यावरती 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आपल्याला हे प्रश्न एकूण 80 गुणांसाठी, एकूण आपल्याला जर विचार केला तर हे 80 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, 80 गुणांसाठी हे 80 प्रश्न विचारले जातील. आणि जो कृषी घटक आहे आपला, ठीक आहे, कृषी घटकावरती तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातील. हे तुम्हाला 120 गुणांसाठी असणार आहे. इथे बघा सविस्तर माहिती त्याविषयी दिलेली आहे. थोडक्यात एकदा फक्त सांगून देतो, ऑलरेडी तुम्हाला माहितीच असेल, परंतु पुन्हा एकदा थोडक्यात माहिती देतो. ठीक आहे, इथे आपल्याला 5 विषय दिलेले आहेत. वरील जे 4 विषय आहेत, ठीक आहे, हे जे वरील 4 विषय दिसत असेल, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी. आता बुद्धिमत्ता चाचणीचा जर विचार केला तर आपण काय प्रश्न संच तयार केलेत, त्याच्या बाहेरचं काही जात नाही. सर्व टॉपिक आपण कव्हर केलेत. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांना कसं सोडवायचं असतं, स्पष्टीकरण वगैरे सर्व दिलेलं आहे आपण पीडीएफ फॉर्मॅटच्या माध्यमाने. सामान्य ज्ञान मध्ये चालू घडामोडीवरती थोडा जास्त भर दिला जातो. यामध्ये 7 ते 8 प्रश्न चालू घडामोडीवरतीच असतील. त्यानंतर इतिहास, सामान्य ज्ञान यावरती तुम्हाला 2-4 प्रश्न असतील. नागरिकशास्त्र वगैरे यावरती 2-3 प्रश्न विचारले जातील. आणि त्यासोबत ऑलराऊंडर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाणार. इंग्रजीचे आपण 40 टॉपिक काढलेत. आपल्या पॅटर्न नुसार, आयबीपीएस पॅटर्न नुसार 40 टॉपिक काढलेत. त्याच्या बाहेरचा काही प्रश्न तुम्हाला विचारले जात नाही, सर्व टॉपिक कव्हर केलेत. मराठीचं देखील म्हटलं तर 37 टॉपिक काढले, त्याच्या बाहेरचं जास्त काही तुम्हाला विचारले जात नाही. हे सर्व तुम्हाला कुठून भेटणार व्हिडिओच्या लास्टला मी माहिती देणारच आहे. तर बघा मित्रांनो, इथे जर विचार केला तर बघा एकूण प्रश्नाची संख्या किती असणार आहे, या 4 विषयांवरती 20 प्रश्न असणार आहे. प्रत्येक एका प्रश्नासाठी एकच गुण ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे एकूण हे टोटल 80 प्रश्न होतात. 80 गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील. आणि महत्वाचा घटक कोणता असणार आहे यातील, कृषी घटक. ठीक आहे, कृषी घटकावरती जर विचार केला, कृषी जो विषय आहे त्यावरती 60 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न प्रत्येक एक प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असणार आहे. तर हे 60 प्रश्न तुम्हाला 120 गुणांसाठी विचारले जाणार आहे. टोटल अशा प्रकारचे 140 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 200 गुणांसाठी. आणि 200 गुणांवरती तुमची कट ऑफ लिस्ट लागलेली बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचं हे स्वरूप असणार आहे, 140 प्रश्न 200 गुणांसाठी. हे तुम्हाला इथे समजून आलं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे. तर यासाठी तुम्हाला अतिशय कमी वेळ असणार आहे. तर त्यासाठी जास्तीत जास्त लवकर तुम्हाला जेवढे होतील तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वेळ तुम्हाला कमी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला समजून आलेलं, कशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे. आता यामध्ये महत्वाचं काय असणार आहे, कृषी विषय. ठीक आहे, आता मराठी म्हणा, इंग्रजी म्हणा, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी यावरती ऑलरेडी आपण भरपूर व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या टॉपिक वरती कसे सोडवायचे असतात हे आपण नोट्स देखील दिलेत. आणि त्यासोबत आपण काही प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेतलेल्या आहेत मागील आयबीपीएस पॅटर्न नुसार झालेला. हे कॉमन विषय आहे. ठीक आहे, यावरती तुम्हाला एकूण जर म्हटलं तर 80 प्रश्न विचारले जाणार आहे 80 गुणांसाठी. या विषयांचे आपण नोट्स देखील काढलेले आहेत, त्यांच्याविषयी पुढे व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. परंतु यातील महत्वाचा विषय कोणता असणार आहे, कृषी घटक. यावरती 60 प्रश्न विचारले जाणार आहे 120 गुणांसाठी. आता यावरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे ते आपण बघूया. तर बघा, इथेच खाली आल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण कृषी विषयाचा अभ्यासक्रम दिलेला आहे. इथे या पीडीएफ मध्ये हे ऑफिशियल नोटिफिकेशन मी डाउनलोड केलेलं आहे. इथं कृषी सेवकाचा आपल्याला जर विचार केला तर कृषी जो विषय आहे याचा पूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये जर विचार केला तर इथे आपल्याला मृदा या विषयावरती प्रश्न विचारले जाणार, मृदाशास्त्र व्यवस्थापन यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. पुढे जर विचार केला तर यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील, हे बघा हे टॉपिक आहे. ठीक आहे, हे टॉपिक तुम्हाला आता कुठून भेटतील, यावरती प्रश्न उत्तर कुठून भेटतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथं मृदा व्यवस्थापन. ठीक आहे,
तर इथे जर विचार केला तर संपूर्ण अभ्यासक्रम इथं आपण पूर्ण केलेला आहे. जर विचार केला तर मृदा, त्यानंतर जमिनीची गळण वगैरे, जमिनीचा पोत झाला, मृदा परीक्षण झालं, यावरती प्रश्न उत्तर आपण काढलेले. तर ठीक आहे, अशा प्रकारचे कलेक्ट केलेत. हे प्रश्न उत्तर तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला मृदाविषयी जे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. त्यांची शेवटी तुम्हाला उत्तर सूची दिलेली आहे, ती तुम्ही इथं खाली बघू शकता. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला कुठून भेटणार आहे, सविस्तर माहिती मी देणारच आहे. ठीक आहे, अजून महत्त्वाचे विषय तुम्हाला मी सांगून घेतो. बघा, विषय जर म्हटलं पुढे, तर आपल्याला मृदाविषयी अजून कोणकोणते प्रश्न विचारले जातील, कोणकोणत्या टॉपिकचे, तर हे तुम्हाला टॉपिक इथे दिसत असतील. या सर्व टॉपिक नुसार आपण कृषीच्या सुद्धा नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर या नोट्स तुम्हाला कुठून भेटणार आहे, सविस्तर माहिती मी देणारच आहे. पुढे जर विचार केला तर अजून आपल्याला हे टॉपिक दिलेत. त्यानंतर पुढे जर विचार केला तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अजून पुढे येऊया. पुढे अजून तुम्हाला कोणकोणते टॉपिक दिलेत ते लगेच समजून येईल. इथे बघा, इथे आपल्याला 2 नंबरचा इथे जमीन व्यवस्थापन दिलंय. जसं मी तुम्हाला सांगितलं नोट्स मध्ये आपण हे सर्व काय कव्हर केलेलंच आहे. पुढे अजून विचार केला तर पुढे बघा, आपल्याला 3 नंबरचा टॉपिक दिलाय, पीक संवर्धन. ठीक आहे, आता जर विचार केला तर याच्या आपण नोट्स काढल्यात, म्हणजे टॉपिक नुसार आपण आपल्या नोट्स इथे तयार केलेल्या आहेत. इथे बघा, इथे जर विचार केला तर आपल्याला हे झालं. त्यानंतर इथं आपल्याला बघा, पीक संवर्धनचं जर म्हटलं तर आपल्याला इथे सेपरेट पीडीएफ बघण्यासाठी भेटेल. तर यामध्ये सर्व त्याविषयी इथे माहिती दिली आहे. ठीक आहे, काय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न संच काढलेत वन लाइनर स्वरूपामध्ये, जे की तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता. काय एमपी प्रश्न संच आपण एमसीक्यू टाईप काढलेत, टॉपिक नुसार प्रश्न संच काढलेत, हे सर्व तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारचे आपण या नोट्स काढलेत. जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे इथे पीक संवर्धन म्हणा, तर इथे बघा, पीक संवर्धनचं मी तुम्हाला इथे टॉपिक दाखवतो. तर इथे बघा, तुम्हाला सविस्तर माहिती इथे दिसत असेल. त्यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे असतात. इथं पीक संवर्धन म्हणा, पिकांचे वर्गीकरण, हवामान, हंगाम वगैरे यावरती, पिके आणि त्यांची वैशिष्ट्य, बियाणे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर म्हटलं तर या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, या टॉपिक वरती. ठीक आहे, हे आपल्याला सब टॉपिक झाले. तर यावरती तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. तर या अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स काढलेले आहेत. आणि यामध्ये जर म्हटलं तर शेवटी जर थोडंसं खाली आलं तर यावरती सर्व तुम्हाला जे महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटतील. तर यामध्ये अशा प्रकारचे वन लाइनर स्वरूपामध्ये सुद्धा आपण प्रश्न संच बनवलेत. अशा प्रकारचे तुम्हाला 5-6 प्रश्न संच महत्त्वाचे बघण्यासाठी भेटून जातील वन लाइनर स्वरूपामध्ये, प्लस एमसीक्यू टाईप. ठीक आहे, आता हा अभ्यासक्रम कसा पूर्ण केलाय त्याविषयी संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहे. ठीक आहे, अजून जर म्हटलं अभ्यासक्रमाचं स्वरूप, यामध्ये तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील. इथे बघा, तुम्हाला पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग असतात त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जातील. हे जे टॉपिक दिले, सब टॉपिक दिलेत, यांच्यावरती संपूर्ण अभ्यासक्रम आपण महत्त्वाचे एमपी प्रश्न सोबत इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. पुढे अजून विचार केला तर इथं उद्यान विद्यावरती प्रश्न विचारले जातात. यामध्ये भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन यावरती म्हणा, कृषी विस्तारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अजून पुढे जर म्हटलं तर आपल्याला हे काय महत्त्वाचे अजून टॉपिक बघण्यासाठी भेटून जातील, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये हे सब टॉपिक झाले, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे, तर यानुसारच आपण कृषी पदाचा अभ्यासक्रम इथं काढलेला आहे, तो तुम्हाला इथं दिला जाणार आहे. मित्रांनो, हे तुम्हाला समजून आलं अभ्यासक्रमाचं स्वरूप काय असणार आहे. हे तुम्हाला हे महत्त्वाचे टॉपिक असणार आहे, जे की तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व टॉपिक तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत आणि त्यानुसारच आपण या सर्व नोट्स काढलेल्या आहेत. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, त्यासोबत पुढे जर म्हटलं तर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी महत्त्वाची 1 ते 1.5 वर्षाची चालू घडामोडी आपण देत आहोत. आणि कृषी अभ्यासक्रमानुसार आयएमपी वन लाइनर स्वरूपामध्ये प्रश्न संच प्लस एमसीक्यू टाईप मध्ये आपण हे प्रश्न संच उपलब्ध करून देत आहोत. हा सर्व अभ्यासक्रम अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून देत आहे. त्याच्याविषयी थोडक्यात आता माहिती देतो. जसे की तुम्हाला संपूर्ण इथं भरतीचं स्वरूप समजून आलं. यावरती जर म्हटलं तर तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाणार आहे, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर कृषी विषय यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. कृषी विषयावरती कशा प्रकारचे आपण नोट्स काढले ते तुम्हाला इथं समजून आलं. यामध्ये सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. 1-2 टॉपिक मी तुम्हाला दाखवले, परंतु सर्व टॉपिकच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मित्रांनो, ठीक आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येणार आहे. अजून आपण आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय उपलब्ध करून देणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर बघा, या सर्व आपण कृषी सेवक या पदासाठी नोट्स काढलेल्या आहेत. त्याचं स्वरूप आहे, इथे तुम्हाला चालू घडामोडी 1 ते 1.5 वर्षाची बघण्यासाठी भेटून जाईल. थोडंसं वरती आल्यानंतर कृषीचा अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. प्रत्येक टॉपिक नुसार इथं अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. टॉपिक आणि त्यानंतर टॉपिक वरती महत्त्वाचे आयएमपी प्रश्न संच. ठीक आहे, कशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय, टॉपिक आणि त्यानंतर टॉपिक वरती महत्त्वाचे आयएमपी प्रश्न संच आणि लास्टला त्यांची उत्तरे वगैरे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. अजून वरती आलं तर कृषीचंच इथं आपल्याला सेपरेट पीडीएफ बघण्यासाठी भेटणार
भेटणार आहे। यामध्ये कृषी यावरती आपल्याला महत्वाचे IMP वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्नसंच इथे MCQ टाईप मध्ये, ठीक आहे। आणि इथं टॉपिक नुसार प्रत्येक टॉपिक आणि टॉपिक वरती महत्वाचे IMP MCQ टाईप क्वेश्चन, ठीक आहे। आणि वरती वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्हाला इथे प्रश्नसंच बघण्यासाठी भेटून जातील। हा आपला कृषीचा अभ्यासक्रम झाला। वरती अजून आलं तर इथे बघा आपल्याला अजून काय काय दिलेलं आहे। कृषी सेवक या पदाच्या मागील जर म्हटलं तर यामध्ये 12 प्रश्नपत्रिका दिल्यात। किती? यामध्ये 12 प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। अजून वरती आलं तर बघा कृषी सेवकसाठी बुद्धिमत्ता विषयाच्या नोट्स इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बुद्धिमत्तावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। तर सेपरेट बुद्धिमत्तावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सर्व स्पष्टीकरणासोबत यामध्ये सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे। हे झालं। अजून वरती येतं बघा अजून तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे। अजून वरती आल्यानंतर इथं कृषी सेवकच्या मागील 16 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये उपलब्ध करून दिल्या। कृषी सेवक पदाच्या मागील 16 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका म्हणजे त्या 12 आणि या 16 किती झाल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जात आहे। अजून तुम्हाला यामध्ये काय दिलं जाणार आहे बघा थोडंसं वरती आल्यानंतर इथं सेपरेट मराठीसाठी PDF दिलेलं आहे, मराठी विषयासाठी, आणि सेपरेट इंग्लिश विषयासाठी तुम्हाला सेपरेट PDF दिलेलं आहे। हे सुद्धा तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे। म्हणजे कृषी सेवक या पदासाठी स्पेशल आपण मराठी, इंग्रजी, आपल्याला बुद्धिमत्ता झालं, सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी झालं, कृषी विषय झाला, मागील प्रश्नपत्रिका झालं, हे सर्व काही आपण खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहोत। हे तुम्हाला स्वरूप समजून आलं। यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये खूपच कमी किमतीमध्ये। या सर्वांची प्राइस आपण आधी ठेवली होती 249 ते 259 पर्यंत, परंतु आता ऑफर मध्ये तुम्हाला ही प्राइस आपण ठेवलेली फक्त 190 मध्ये। यामध्ये तुम्हाला या 5 विषयांच्या नोट्स प्लस तुम्हाला मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे माहिती का, जो आपला कृषी विषय आहे ना त्यावरती महत्त्वाचे टॉपिक नुसार IMP प्रश्नसंच तुम्हाला कुठे भेटत नाही, त्यासाठी खूप जास्त अभ्यास करावा लागतो। तर यामध्ये आपण कृषी टॉपिक वरती IMP प्रश्नसंच सेपरेट देत आहोत, ठीक आहे। जेणेकरून टॉपिक आणि टॉपिक वरती महत्त्वाचे IMP प्रश्नसंच यावरती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता, भर देऊ शकता, आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अभ्यासक्रमानुसार इथे दिले त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे, ठीक आहे। तर त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यासक्रम आपण इथं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, पेमेंट आपण ठेवलेलं आहे 190 रुपये। तर तुम्हाला एक नंबर देतोय, तो नंबर तुम्हाला इथे देखील दिसेल बघा, इथे तुम्हाला हा नंबर दिसून येईल। तर इथे थोडक्यात हे मी ओपन करतो, इथे बघा तुम्हाला हा नंबर इथे बघण्यासाठी भेटून जाईल, ठीक आहे। तर या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय। इथे बघा वरती तुम्हाला नंबर दिसत असेल 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। थोडक्यात अजून माहिती देतो, जसं की इथे बघा आता इथे तुम्हाला नंबर नोट करून देत आहे। तर इथे नंबर देत आहे बघा 91 39 64 31 99, ठीक आहे। 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे। आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कृषी सेवक या पदाच्या ज्या पण आपल्याकडे नोट्स आहेत त्या सर्व तुम्हाला सेंड केल्या जातील मित्रांनो। आणि यामध्ये हे जे महत्त्वाचे आहेत ना विषय, सर्व काही आपण विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय। सर्व टॉपिक नुसार नोट्स आहेत, सर्व टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता सविस्तर माहिती तुम्हाला यामध्ये दिलेलीच आहे। आता तुम्ही पुन्हा कॉल SMS करून टाइमपास करत बसू नका, कारण सर्व विद्यार्थ्यांचा जर SMS वाचून पुन्हा रिप्लाय देणं, त्यांना पुन्हा नोट्स पाठवणं शक्य होत नाही। जेणेकरून तुम्ही डायरेक्टली पेमेंट करून स्क्रीनशॉट जरी पाठवला तर 5 ते 10 मिनिटांमध्ये डायरेक्टली तुमचा नंबर सेव्ह करून तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती नोट्स पाठवून दिले जातात। आता पुन्हा कॉल करणार, SMS करणार, त्यानंतर तुम्ही पुन्हा टाइम वेस्ट करणार, त्यामुळे आता आपल्याकडे तेवढा वेळच बाकी नाहीये। त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली नंबर देतोय 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करा। 24 तास आपला हा नंबर चालू असतो मित्रांनो। कोणत्या प्रकारची अडचण आली तर कॉल देखील करू शकता, परंतु टाइम वेस्ट करू नका जास्त, आपल्याकडे वेळ कमी आहे। त्यासाठी डायरेक्टली तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवला तरी जमेल। 5 ते 10 मिनिटात तुम्हाला नोट्स भेटून जातील। आणि तरी तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही नक्कीच कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। नक्कीच कॉल करा, तुम्हाला नक्कीच प्रतिसाद दिला जाईल। अशा प्रकारचे आपण नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे आणि याच्या बाहेरचं जास्त काही जाण्याची शक्यता नसणार आहे। आपण भरपूर अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जवळपास 80 ते 90% अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून
आपल्या परीक्षेसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा असणार आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी हे आपले पीडीएफ वापरू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. आता काही विद्यार्थी बोलतील की आपण तर फक्त नोट्स बद्दल माहिती दिली, जास्तीत जास्त तुमच्या नोट्सचं इथं प्रमोशन केलेलं आहे. तर असं काही नसतं मित्रांनो. आता जर म्हटलं तर आपले जे पीडीएफ आहे प्रत्येक विषयाचे 150 ते 200 पेजेसचे पीडीएफ सेपरेट आहे. ठीक आहे, टोटल जर म्हटलं तर 5 विषयांचं करा, 1000+ पेजेस आहे यामध्ये. किती 1000+ पेजेस तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आता एका व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा 1000+ पेजेस कव्हर होऊ शकतात का? 1 ते 2 विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो 1 ते 2 व्हिडिओमध्ये, परंतु सर्व जे टॉपिक आपण पूर्ण करू शकत नाहीये कमी वेळामध्ये. तर त्यासाठी आपण कमी वेळात कमी पैशामध्ये जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये 190 मध्ये तुम्हाला सर्व काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आपल्या टीम कडून. तर हे सर्व आपण सहकार्य करत असतो असं देखील तुम्ही विचार करू शकता. काही जे टाइमपास करणारे विद्यार्थी असतात ते फक्त कमेंट्स करतात आणि टाइमपास करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ज्या पण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची असेल ते नक्कीच तुम्ही हे घेऊ शकता. आणि बाकी जर प्रश्न तुमचे विचारायचे असतील तर डायरेक्टली तुम्हाला कॉलसाठी नंबर दिलेला आहे 9139643199. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. कमेंट करण्या अगोदर आपण डायरेक्टली यावरती कॉल करा आणि तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर चला, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिला क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.